नमस्कार. काल परवामध्ये नारायण मूर्ती यांनी भारतीय तरुणांनी आठवड्याला 70 तास काम केलं पाहिजे असे उद्गार काढले आणि त्याच्यावरनं सगळीकडे उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. आता आठवड्याला 70 तास आणि 5 दिवसांचा आठवडा असं जर आपण गणित धरलं तर 14 पंचे 70 या न्यायाने सोमवार ते शुक्रवार दररोज 14 तास काम करणं आवश्यक आहे असा त्याचा अर्थ निघतो. आता हे साध्या गणितात जर आपण मांडून बघायचं ठरवलं आणि सर्वसाधारण मनुष्याला चांगल्या आणि आरोग्यपूर्ण जीवनाकरता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचं जर गणित मांडायचं ठरवलं तर आपल्याकडे हे 14 तासाचं गणित बसणं हे जवळपास अशक्य आहे. कारण 14 तास काम, प्रत्येकी 1.5 तास ते 2 तास जायला आणि यायला आपण 1.5 तास धरू तर 14 आणि 1.5 15.5 आणि 1.5 17 उरले 7 तास. म्हणजे जी किमान 6 तास झोप आवश्यक आहे ती जर वगळली तर फक्त 1 तास उरतो. आणि माझ्या मते 14 तास, त्याच्यावरचे 3 तास प्रवास आणि उरलेल्या 6-7 तासांमध्ये जर जगायचं ठरवलं तर ते तितकंसं चांगलं आयुष्य नसेल. याचं सगळ्यात मोठं कारण जे आहे ते म्हणजे जायला यायला लागणारा वेळ. आज बहुतांश माझ्या किंवा माझ्यापेक्षा तरुण वयाचे जे लोक आहेत, जे नोकरी करत आहेत, त्यांचा जाण्या येण्यामध्ये जाणारा वेळ हा सगळ्यात मोठा दुश्मन आहे. आणि तो जो वेळ असतो तो 100% वाया जातो. तुम्ही गाडीतून बसून जा किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतनं बसून जा, त्या वेळात तुम्ही फार विशेष काही करून तो वेळ सत्कारणी लावू शकत नाही. तसं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मूलभूत सुविधाच आपल्याकडे नाही आहेत. म्हणजे ते 3 आणि 3, 1.5 आणि 1.5 किंवा 2 आणि 2 हे 3 ते 4 तास हे पूर्णपणे वाया जातं. त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जेव्हा एखादी कंपनी जास्त कामाची अपेक्षा करते तेव्हा नुसती ती अपेक्षा एकतर्फी असेल तर त्याचा काही उपयोग नाही. जर एखादा मनुष्य दिवसातले 14 तास तुम्हाला देणार असेल तर त्याच्या बदल्यात तुम्ही त्याला काय देणार आहात हा प्रस्ताव जर ठोस असेल तर हे गणित पुढे जाऊ तरी शकतं. पण नुसतंच खूप काम करा, रोजचे 14 तास काम करा, आठवड्याला 70 तास काम करा, पण त्याचा उपयोग काय? म्हणजे त्याला व्यक्तिशः त्याचा उपयोग किंवा फायदा काय आहे? बरं, तो काळ गेला की जेव्हा कंपनी आणि त्याचे नोकर म्हणजे एम्प्लॉई यांच्यामध्ये एक वेगळं नातेसंबंध होता. आता तसं काही राहिलेलं नाही आहे. ना कंपनीला कुठल्या लोकांबद्दल फार भावना आहेत, ना लोकांना कुठल्या कंपनीबद्दल फार भावना आहेत. नोकरी बदलण्याचं म्हणजे कॉर्पोरेट भाषेत ॲट्रिशनचं जर तुम्ही प्रमाण बघितलं तर मी म्हणतोय हे वास्तव तुमच्या सहज लक्षात येईल. त्यामुळे आता कोणीही कोणाच्याही भावनिक आव्हानाला किंवा आवाहनाला बळी पडत नाही. तुम्ही जेव्हा एम्प्लॉईकडनं एखादी अपेक्षा करता तेव्हा त्या अपेक्षेच्या बदल्यात त्याला ठोस काय फायदा होणार आहे हे जर तुम्ही सांगितलं असतं तर त्या प्रस्तावाचा गंभीरपणे विचार होण्याची शक्यता तरी होती. पण नुसतंच खूप काम करा, नुसतंच आठवड्याला 70 तास काम करा, याला तसा काही अर्थ नाही. म्हणजे त्यांनी 70 तास राबवून कंपनी वर न्यायची, कंपनीला नफा करून द्यायचा आणि नंतर तुम्ही वरचे लोक त्या नफ्याचं काय करायचं हे ठरवणार, कोणाला किती अप्रेझल द्यायचं हे ठरवणार, तर मग त्याला उपयोग नाही ना. त्याच्याकरता तो मोटिवेट होऊच शकत नाही. कारण मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल स्पीकर आणून दिलेलं मोटिवेशन हे फार काळ दीर्घकाळ टिकू शकणारच नाही आहे. कारण जोवर माणसाला स्वतःचा फायदा किंवा स्वतःचं नुकसान याची जाणीव होत नाही किंवा ते प्रत्यक्ष होण्याची शक्यता नसते तेव्हा माणूस मोटिवेट होऊन काम करूच शकत नाही. मनुष्य हा मुख्यतः 2 गोष्टींकरता काम करत असतो. एक म्हणजे सुख मिळवण्याकरता आणि दुसरं दुःख टाळण्याकरता. मग जेव्हा तुम्ही लोकांकडनं 70 तासाची अपेक्षा करता तेव्हा तुम्ही त्यांना बदल्यात काय देताय ही ऑफर स्पष्ट असली पाहिजे. पुढचा अजून एक मुद्दा, त्यांनी जर्मनी आणि जपानचं उदाहरण दिलं की दुसऱ्या महायुद्धानंतर त्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर काम करून आपला देश पुढे नेला. आता आपल्याकडे काय महायुद्ध झालेलं आहे का? भारतावर काय अणुबॉम्ब पडला आहे का? त्यामुळे हे जे उदाहरण आहे ते अकारण आणि अस्थानी दिलेलं उदाहरण आहे. अशी कुठली तरी 60-70 वर्षापूर्वीची उदाहरणं देऊन
तुम्ही आत्ताच्या तुमच्या एम्प्लॉईला कामाकरता अजिबात मोटिवेट किंवा प्रवृत्त करू शकत नाही. बरं, पूर्वीच्या काळी म्हणजे 60-70 वर्षांपूर्वी देश आणि नागरिक यांच्यामध्ये जी भावना होती ती आज तेवढी राहिलेली आहे असं किमान माझं तरी मत नाही. याच्या पुढचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स या कन्सेप्टचा. आता 70 तास काम करा याच्यावर खूप लोकांनी विरोध ह्या मुख्य कारणास्तव केला की आमचा वर्क लाईफ बॅलन्स खलास होईल. तर आता 14 तास तुम्ही कंपनीला दिले तर तुमचं वर्क लाईफ बॅलन्स खराब होईल हे जरी खरं धरलं तरी कंपनीने तुमच्याकडनं 8 तास घेतले तर तुमचं वर्क लाईफ बॅलन्स सुधारेल असं अजिबात नाही. कारण केवळ तुम्ही कामाकरता किती वेळ देताय किंवा किती वेळ देत नाहीये याच्यावर तुमचा वर्क लाईफ बॅलन्स अवलंबून नसतो. वर्क लाईफ बॅलन्सला कारणीभूत अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट तुमचा कामाकरता जाणारा वेळ असू शकेल. पण समजा तुमचे कामाचे तास कमी केले तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात वर्क लाईफ बॅलन्स येईलच याची काहीही शाश्वती नाही. कारण वर्क लाईफ बॅलन्स आणण्याकरता काही संकल्पना स्पष्ट असणं, आपल्याला आयुष्याकडनं काय हवंय त्या अपेक्षा स्पष्ट असणं आणि त्या अनुषंगाने दैनंदिन रोजच्या रोज काही ना काही करणं हे अपेक्षित असतं. म्हणून कंपनीमुळे आमच्या आयुष्यात वर्क लाईफ बॅलन्स नाही किंवा वाढीव तासांमुळे आमच्या आयुष्यात वर्क लाईफ बॅलन्स नाही हे अर्धसत्य आहे. आपल्याला अवतीभोवती असे कितीतरी लोक दिसतील ज्यांचे कामाचे तास कमी आहेत किंवा ज्यांचा कामावर जाण्या येण्याचा वेळ कमी आहे किंवा जे वर्क फ्रॉम होम करत आहेत, मात्र तरीही त्यांच्यात वर्क लाईफ बॅलन्स असल्याचं दिसून येत नाही. म्हणून केवळ कामाच्या तासांवर तुमचं वर्क लाईफ बॅलन्स अवलंबून नाही हे आधी लक्षात घ्या. कामाच्या तासांना तुमच्या आयुष्याच्या अनुषंगाने मर्यादा ठेवणं एवढंसं पुरेसं नाही आहे की ज्या योगे तुमचा वर्क लाईफ बॅलन्स येईल. उरलेल्या वेळाचा तुम्ही कसा चांगला किंवा वाईट प्रकारे उपयोग करताय त्याच्यावर तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स येणार किंवा नाही हे अवलंबून आहे. या सगळ्याचा मतितार्थ एवढाच आहे की हे 70 तास काम करा वगैरे हे नुसते शब्दांचे बुडबुडे ठरणार आहेत. अगदी नारायण मूर्तीसारख्या माणसाने जरी ते आवाहन केलेलं असलं तरी ते एकतर्फी आवाहन असल्यामुळे त्याला प्रतिसाद मिळण्याची शक्यता ही फार कमी आहे. काही मोजके लोक जे वाढीव तास काम करतील ते आजही करत आहेत. त्याच्याकरता अशा कुठल्या ऑफरची किंवा प्रस्तावाची गरजच नव्हती. आणि राहता राहिला वर्क लाईफ बॅलन्सचा मुद्दा, ते आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की त्यांनी तुमच्याकडनं कामाचे जादा तास मागितले म्हणून तुमचं वर्क लाईफ बॅलन्स बिघडलं हे अर्धसत्य आहे. आज तुम्ही 8 तास काम करून तरी तुमच्या आयुष्यात वर्क लाईफ बॅलन्स आहे का याचा गंभीरपणे विचार करा. आणि जर आजही तुमच्या कामामध्ये वर्क लाईफ बॅलन्स नसेल आणि तुम्हाला वाढीव तास काम करून जर पैसे चांगले मिळणार असतील तर माझ्या मते वर्क लाईफ बॅलन्स नाहीच आहे, तर निदान पैसे तरी जास्त कमवा. दोन्ही गोष्टी सोडून देण्यापेक्षा किमान एक गोष्ट तरी तुमच्या हातात येईल, नाही का?